निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात उन्हाळी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 44 अंशापार गेलाय। त्यामुळे वाढत्या तापमानाचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर दिसून येतोय। मात्र बाजारात भाज्यांची आवक घटल्यानं दरात लक्षणीय वाढ झाली आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील बाजारात बहुतांश भाज्यांचे दर प्रति किलो 20 ते 30 रुपयांनी वाढले। अवकाळी तसंच सततच्या पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका बसलाय। द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्यानं यंदा द्राक्ष उत्पादनात 70% घट झाल्याचं पाहायला मिळालं। द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणारं महत्त्वाचं फळ आहे। उत्पादन घट आणि निर्यातीत झालेली घसरण ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा प्रचंड पारा वाढलाय। वाढत्या उष्णतेचा टोमॅटो पिकाला मोठा फटका बसलाय। पुण्यातील शिरूरमध्ये उन्हामुळे टोमॅटो बागा करपून गेल्या। वाढत्या उष्णतेनं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले।